गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. स्वागत आहे आपलं आपल्या एसपी कोचिंग मध्ये. काल आपण विभाज्यतेच्या कसोट्या बघितल्या होत्या. म्हणजेच काय, डिव्हिजिबिलिटी रूल्स 2, 3, 4, 5, 6, 8, 10 आणि 11 इथपर्यंतच्या आपण कसोट्या बघितलेल्या आहेत. त्याच्यावर आधारित मी तुम्हाला होमवर्क दिला होता काल. तो काल दिलेला होमवर्क आज आपण चेक करणार आहेत आणि सॉल्व्ह करून घेऊ. ज्यांनी केलेला नसेल त्यांनी आता माझ्यासोबत करायचं आहे. ओके, हा नंबर 2 ने डिव्हिजिबल आहे का? 2 ने डिव्हिजिबल आहे का? असेल तर टिक करायची आपल्याला. हा, कारण याच्या लास्ट डिजिटला इवन नंबर आहे म्हणून तो 2 ने डिव्हिजिबल होईल. 2 ने पूर्णपणे भाग जाईल या नंबरला. 3 ने भाग जाईल का? ऍडिशन करा सर्व नंबरची. 3 आणि 9, 3 आणि 9. अरे 9 नाही झाली का याच्यामध्ये? इथं 9 घेऊन घ्या मग. 9, 10 आणि असं करू का मग मी? तुम्ही असं राईट केलं त्या बरोबर. 10, 11 आणि इथं 9 राईट करून घेतो. हा 9 ने डिव्हिजिबल आहे का मग? 3 ने आहे का? किती होते ऍडिशन याची? 10, 13. 13 नाही, हा वरचा 9 ने आहे का? चेक करा बरं एकदा. 6 and 3, 9. 17. ओके, नाहीये मग. बघा आता 3 ने आहे का डिव्हिजिबल? चेक करा बरं. आता बघा 4 आणि 5 9 होतो. याला कॅल्क्युलेटर्स करायचं नाही है ना. 4 आणि 5 9 होतो. 9 आला की आपण त्याला कन्सिडर करत नाही. हा 6 आणि 3 9 होईल. ऍडिशन करायची आवश्यकता नाही दोघींची. राहिले कोणकोणते नंबर? हे दोघं 8 आणि 2 10 होतात. 10 हा 3 च्या टेबल मध्ये येत नाही, म्हणजे हा 3 ने डिव्हिजिबल होणार नाही. बरं, हे समजलं का काय केलं तर मी? नाहीतर तुम्ही एक एवढी पूर्ण बेरीज करसाल. काय 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 8 किती? 20. 15 आणि 8 27. हा, तो 25 म्हणतोय. वा वा वा, ऍडिशन करत जा रे चांगली. मग एकच सर्वांचा आन्सर आला पाहिजे. अंदाजे नाही सांगायचं. कुठे होतो आपण? 23. 23 प्लस 2 25 आणि 3 28. सर 28 येत नाही 3 च्या टेबल मध्ये म्हणून कॅन्सल. 4 ने डिव्हिजिबल आहे का? लास्टचे 2 डिजिट बघायचे मग. 56 नाही. कसं काय? चेक केलं का 56 ला? 4 1 जा 4. हे आलं पाहिजे तुम्हाला आता. 4 1 जा 4, 1 रिमाइंडर 16, 4 4 जा 16 आहे. 16 4 जा नाही, सॉरी 14 4 जा 14 4 जा 56 होतात है ना. म्हणजे हा 4 ने डिव्हिजिबल आहे. 4 1 जा 4, 1 रिमाइंडर राहतो, 6 घेतल्यानंतर 16 होईल. 4 4 जा 16 आहे तो. लगेच नाही म्हणे, चेक करायचं त्याला डिव्हिजन करून. नंतर चला आता 4 ने केलंय तर 8 चा पण इथं चेक करून घेऊ. हा इवन नंबर आहे. ऑड जर असला तर आपण 4 ऍड करतो त्याच्यामध्ये. आता हा इवन नंबर आहे. 8 च्या टेबल मध्ये 56 येतात का? बरोबर, मग तो 8 ने पण डिव्हिजिबल आहे. 8 ची डिव्हिजिबिलिटी माहिती आहे का? जर हा जर इवन काय ऑड नंबर जर असतं तर आपण याच्यामध्ये 4 ऍड केले असते. मग तो नंबर 8 ने डिव्हिजिबल आहे का हे चेक केलं असतं. बरोबर. 5 ने कारण 0 नाही येत आहे का? जर 2 ने आहे पण 3 ने नाहीये तर 6 ने राहणार नाही. 10 ने आहे का? लास्टला 0 नाहीये म्हणून नाही. 11 ने चला ऑड इवन प्लेस ची ऍडिशन करू. चला, चल रे बोकडा चल रे बोकडा किती? 6 आणि 14, 10 आणि 2 12 झाले. ओके, आता खालून चल रे बोकडा चल रे बोकडा 8 5 8 प्लस 5 13 प्लस 3 16 मायनस 12. ऑड प्लेसेसची ऍडिशन केली, इवन प्लेसेसची ऍडिशन केली, दोघांची सबट्रॅक्शन 0. कसं काय रे? 16 मायनस 12 4. ओके,
4 हा 11च्या पटीत नाहीये आणि 0 पण आलेली नाही त्याची सबट्रॅक्शन, म्हणून हा 11 ने सुद्धा होणार नाही. ऑड इव्हन प्लेसेसची ऍडिशन करतो आपण आणि त्यांचा डिफरन्स घेतल्यानंतर तो जर 0 किंवा 11च्या टेबल मध्ये असेल तर तो नंबर 11 ने डिव्हिजिबल असतो. दॅट मीन्स हा नंबर 11 ने डिवाइड होणार नाही, कम्प्लिटली डिवाइड होणार नाही. त्याच्यामध्ये रिमाइंडर शिल्लक राहील. किती रिमाइंडर शिल्लक राहील मग तो 4. 9 नाही का? आता चेक करा ऍडिशन किती आली होती. 6 आणि 3 9 सोडून द्या. 5 नाही मग नाही डिव्हिजिबल 3 नाही तर 9 ने पण होणार. पुढे चेक करा, हे होमवर्क मध्ये दिलेलं होतं तुम्हाला. चला आता हा 0 आहे म्हणजे आकाश डिव्हिजिबल असेल. सोपं सोपं करून घ्या आपण. 5 ने आहे का? यस. 10 ने आहे का? ओके. मग 2 ने पण आहे हा, कारण इव्हन नंबर आहे ना. आता 3 ने का चेक करू या सर्वांची ऍडिशन. ओके, कशी का चाल एवढे नाही करत बसायचे. इकडे या. 24. काय करायचं? 5 आणि 4 9 होतात, सोडून द्या. या 8 मधून याला 1 घेऊन टाका, हा 9 होऊन जाईल, सोडून द्या. इथं 7 राहिले. काही करायची गरज आहे का ऍडिशन? कशाला बोट दुखवतात है ना. 7 येतो का 3 टेबल मध्ये? येतो का? ते 7 कसा आला समजलं का? इथं बाकीच्यांना ऑनलाईन मध्ये विद्यार्थ्यांना नाही, ऑनलाईन पण सुरू आहे ना. हे बघा, तुम्ही अशी ऍडिशन केली असेल 8 आणि 5 13, 13 आणि 8 16. पाहिजे 13 आणि 8 21. 21 आणि 4 25. हा 3 टेबल मध्ये येत नाही. ओके, पण मग एवढी ऍडिशन करायची आवश्यकता नाही. 5 आणि 4 9 होतो, याला सोडून द्या. याच्यातून 1 याला देऊन टाका, इथं 7 राहतील. 7 हा 3 ने डिव्हिजिबल नाही. ओके, नंतर लास्टचे 2 डिजिट्स 4 ने डिव्हिजिबल आहे का? 4 टू 8 आणि 0. यस, म्हणजे 4 ने हा पूर्ण नंबर डिवाइड होईल, रिमाइंडर 0 मिळेल आपल्याला. 6 ने आहे का? हा 2 ने आहे पण 3 ने नाहीये, त्याच्यामुळे 6 ने राहणार नाही. 2 ने आणि 3 ने दोघांनी जर असला तर 6 ने असतो डिव्हिजिबल. 8 ने आहे का? याच्या आधी ऑड नंबर आहे, याच्यात प्लस 4 करा, 84 होईल तो. मग 84 हा 8 ने डिव्हिजिबल आहे का? नाहीये. 8 10 80 होतात आणि 4 रिमाइंडर उरतो है ना. म्हणजे हा 8 ने डिवाइड होणार नाही, कारण 84 8 च्या टेबल मध्ये येत नाही. 8 10 80, 8 11 88. ओके, हा ऑड नंबर आहे, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये 4 ऍड केलेला आहे. करताय का? नाही तर मग 8 ने सर 8 ने 80 डिवाइड होतो म्हणून 8 ने पण जाईल असं नाही येते. त्याचा जो ऑड प्लेस म्हणजे थर्ड नंबरचा जो प्लेस आहे तो आहे ऑड, तर गेला असता. यस यस, या ठिकाणी जर हा इव्हन असता म्हणजे नंबर जर असा असता हा 48,280, देन हा नंबर 8 ने डिव्हिजिबल असता, कारण हा काय आहे? इव्हन आहे. एकदा घरी प्रॅक्टिस करून बघा, राईट करून घ्या नंबर कुठेतरी. याला डिवाइड कर जा 11 ने, नाही सॉरी 8 ने, आणि याला सेपरेटली 8 ने डिवाइड कर जा पूर्ण नंबरला. इथं तुम्हाला रिमाइंडर 4 मिळणार आहे, इथं रिमाइंडर 0 मिळेल तुम्हाला. क्रॉस व्हेरीफाय करून बघ जा आपला क्लास झाल्यानंतर घरी. ओके, 11 ने चेक करू. ऑड इव्हन प्लेसेसची टुनुक करू. टुनुक 5 आणि 4 9 होतात. आता हे इथून टुनुक एकच आहे. 8 8 16 16. 16 मायनस 9. आता लोकेश सांगेन याचं उत्तर एकदम. अरे एवढा वेळ. 7. आपण एक सेशन फक्त ऍडिशन वर घेऊ. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन वर, की विदाउट युजिंग फिंगर्स कसं ऍडिशन करायची. 7. ओके, मग 7 आलेला आहे. 0 पण नाही, 11 पण नाहीये. नाही येतो 11 ने डिव्हिजिबल. 9 ने आहे का? चेक करा. नाही, ते आपण ते 1 1 दिल्यानंतर काय होईल शिल्लक? 3 ने
7 उरत होता. 7 9 च्या टेबल मध्ये येत नाही है ना. 9 ने पण राहणार नाही. चला या आता इकडे 2 ने आहे का? यस, कारण इवन नंबर आहे. 3 ने आहे का? चेक करू. ते सगळं चला आता हे बघा, हा 5 आणि 3 8 आणि याच्यातलं 1 देऊन टाकायला 9 झाला. पुन्हा 5 आणि 3 8 आणि हा याला 1 देऊन टाका 9 झाला है ना. आहे तो समजलं का कसं झालं तर. हा जो 2 आहे ना याच्यातला 1 याला दिला आणि 1 याला दिला, हे झाले 4 आणि 4. 5 आणि 4 9, पुन्हा हे 5 आणि 4 9. त्याच्यामुळे तो 3 ने पण नसणार आहे आणि 9 ने पण असणार आहे. एकदा कॅल्क्युलेट करून घ्या तुम्ही. Sir, 5 plus 5, 10, plus 6, 16, plus 2, 18. 3, 6, 18. 18 3 ने पण आहे Sir, डिव्हिजिबल 6 ला पण करून घ्या. आणि 9 ने पण आहे. 6 ला पण करा. हो 6 ला पण करून घेतो. 2 आणि 3 ने डिव्हिजिबल आहे, म्हणजे इवन नंबर आहे आणि 3 ने डिव्हिजिबल आहे, म्हणून तो 6 ने डिव्हिजिबल राहील है ना. इवन नंबर आहे आणि 3 ने डिव्हिजिबल आहे, दॅट्स वाय तो 6 ने सुद्धा डिव्हिजिबल राहील. 4 ने आहे का? चेक करा शेवटचे 2 डिजिट्स. 4 8 ला 32. यस 4 ने पण आहे. आता याच्यासोबत 8 ने पण चेक करून घेऊ. मग याच्या आधी ऑड नंबर आहेत, ऑड ओ डबल डी नंबर आहे ना. मग याच्यामध्ये किती ऍड करावे लागतील? 4. किती झाले ते? 36. 36 8 ने डिव्हिजिबल आहे का? कसं का 8 च्या टेबल 36 नाही, म्हणजे तो 8 ने डिवाइड होणार नाही. 4 ने होईल पण 8 ने होणार नाही. आता काय 5 ने का? 5 ला क्रॉस करा, 10 ला क्रॉस 10 ला क्रॉस करा, कारण 0 किंवा 5 ने म्हणून 5 ने जाणार नाही आणि शेवटी 0 ने म्हणून 10 ने जाणार नाही. मग आता टुनुक टुनुक चल रे भोपडा, चल रे भोपडा. किती झाले मग ऍडिशन? 2 आणि 3 5. अरे हे इकडे कसं काय? या भोपड्याने चुकीची उडी मारली. 1 सोडून 1 उडी मारायची आपल्याला है ना. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10. आता हे घालून 5 आणि 3 8, दोघांची सबट्रॅक्शन किती येते? 2 येते. मग तो नाही, ती 0 आली पाहिजे किंवा 11 किंवा 22 23 अशी आली पाहिजे. हा कारण इवन आहेत ना ते सर्व. पुढे आता हा आहे का 2 ने डिव्हिजिबल? यस 3 ने आहे का? चेक करा. 3 आणि 9 आणि 6 दोघं तिघं सोबत येऊन जातील मग आपल्याला. हे बघा, हा 6 आणि 3 9 झाला. या 8 ला 1 द्या, या 8 ला 1 द्या, इथं 2च राहील. 4 मधून 2 जर दिले ना हे 9 9 होऊन जातील. मग इथं काय राहिले? 2 राहिले. 2 3 ने डिव्हिजिबल नाहीये, मग हा 3 ने नाहीये म्हणून 6 ने पण राहणार नाही आणि 9 च्या टेबल मध्ये 2 सुद्धा येत नाही. 9 च्या टेबल मध्ये 2 येतात का? नाही येत, म्हणून मग तो 9 ने सुद्धा राहणार नाही. हा तो नंबरच मोठा आहे त्याच्यामुळे येणार नाही. नाही आला असता तो, जर पूर्ण कॅल्क्युलेट केलं असतं तुम्ही तर करून दाखवतो तुम्हाला. 8 आणि 8 16, 16 आणि 6 22, 22 आणि 3 25, 25 आणि 4 तो येत नाही. 27 येतो 9 च्या टेबल मध्ये है ना. परत 3 च्या टेबल मध्ये पण 27 येतो, पण 29 येत नाही म्हणून तो 3 ने नाहीये, तो 9 ने नाहीये आणि जर 3 ने नाहीये तर 6 ने सुद्धा राहणार नाही है ना. बरं 4 ने आहे का? लास्टचे 2 डिजिट 34. हा हो 4 च्या टेबल मध्ये 34 येतात है ना. मग होईल का 4 ने? हा मग कसं काय हो? चला 5 ने होईल का? 10 ने होईल का? 8 ने होईल का? इवन नंबर आहे, मग 34 8 ने डिव्हिजिबल आहे का? मग तो 8 ने पण होणार नाही. इवन आहे म्हणून 4 ऍड नाही केलं बरं का. हा टुनुक हा भोपडा तयार करून दिला. चला चल रे भोपडा, चल रे भोपडा. चला करा ऍडिशन. 6 आणि 4 10, 3 आणि 8 18. चला इकडून आता हा 3 इथून इथपर्यंत 8 आणि 3 11. 7 रिमाइंडर येतोय नाही, 7 रिमाइंडर येतोय तर 11 ने डिव्हिजिबल होणार नाही. ओके
अच्छा. अजून एक 12 ची डिव्हिजिबिलिटी आहे याच्यामध्ये सांगतो. 6 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे? 2 आणि 3 ने दोघांनी जर समजा डिव्हिजिबल असेल तर 6 ने सुद्धा असतो. तसा 12 ने डिव्हिजिबल आहे का कसं चेक करायचं? 3 आणि 4 या दोघं नंबरने जर डिव्हिजिबल असेल तर तो 12 ने सुद्धा असतो. म्हणजे 12 ने एखादा नंबर डिव्हिजिबल आहे का चेक करण्यासाठी काय करायचं? आडवी बेरीज करायची त्याची. 3 ने डिव्हिजिबल आहे का मग समजून जातो. लास्टचे 2 डिजिट चेक करायचे. 4 ने डिव्हिजिबल आहे का समजून जातं. दोघांनी जर असेल तर 12 ने सुद्धा होईल. आणि जर नसेल तर नाही. हा मग आता यांना चेक करून घेतलंय तर 12 ने होतो का तो? इथं जर जागा असेल तुम्हाला 12 ने करून घ्यायचं नाही सर. नाही का? 12 ने आहे का हा नंबर चेक करू बरं आपण. काय सांगितलं त्यांनी? 3 ने आहे का हा? नाही. त्याच्यामुळे तो 12 ने होणारच नाही. आपण होणार नाही. हा आता याला चेक करू. हा 12 ने डिव्हिजिबल आहे का? तो 3 ने आहे आणि 4 ने पण आहे. 4 ने पण आहे म्हणून तो 12 ने पण होईल. चेक करून बघू आपण आता याला क्रॉस व्हेरीफाय करू. 55 33 आणि 2 12 4 जा 48. 48 55 minus 48 7 बी खाली घेतले 73 झाले. 12 6 जा 72 1 रिमाइंडर पुन्हा खाली 3 घेतला. 12 1 जा 12 आणि 2 खाली घेतले पुन्हा 12 1 जा 12 रिमाइंडर काय मिळाला आपल्याला? 1 कशाला मिळाला? 0 है ना. समजतंय का? जर 4 आणि 3 ने आहे तर 12 ने सुद्धा राहील. ओके. आता 14 ची पण एक डिव्हिजिबिलिटी तयार होते बघा. तुम्ही खाली एक शॉर्ट मध्ये राईट करून घ्या. 9 पर्यंत झालेले आहेत ना आपले? 11 पर्यंत. नाही 9 झालेले आहेत ना ते असे. आता 10 नंबरची कसोटी राईट करा. कोणती? 12 ची कसोटी. डिव्हिजिबिलिटी रूल बाय 12. इथं फक्त काय करा? 3 and 4 ने 3 आणि 4 ने if the number is divisible by both 3 and 4 is completely divisible by 3 and 4 by both completely divisible by both 3 and 4 then that number also divisible by 12. एखादी संख्या 3 ने व 4 ने भाग जाणारी असेल तर ती संख्या 12 ने सुद्धा भाग जाणारी असते. याच्यामध्ये राईट करून घ्या मराठीमध्ये. 12 ची कसोटी 3 आणि 4 ने दोघांनी भाग जाणारी संख्या. 3 आणि 4 ने दोघांनी भाग जाणारी संख्या 12 ने सुद्धा भाग जाते. एक्झाम्पल मध्ये हे एक्झाम्पल लिहून घ्या. फॉर एक्झाम्पल कोणतं? 55 33 2 लास्टचे 2 डिजिट्स 32 4 ने डिव्हिजिबल आहे आणि ऍडिशन जर केली तर 3 ने सुद्धा डिव्हिजिबल आहे. झाली 12 ची. थांबू पुन्हा समजावून सांगतो. ब्लॅकबोर्ड आता खरंच ब्लॅक होतोय ना. आता नाही हा व्हाईट बोर्ड आहे तो ब्लॅक होतोय. चला हा याच्यावर ब्ल्यू राईट करून मग त्याला परत ब्ल्यू करू. 12 ची कसोटी आपण बघू आता. 12 ची कसोटी डिव्हिजिबिलिटी रूल बाय 12. एखादी संख्या आहे ती 3 ने आणि 4 ने डिव्हिजिबल असायला पाहिजे. ते वस्ती 12 ने डिव्हिजिबल असते. छोटा नंबर घेऊ आपण एक की जो 8 आणि 4
84 हा नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे कारण 8 + 4 किती होता 12 है ना 8 + 4 12 होतात म्हणून तो 3 ने डिव्हिजिबल आहे आणि तो 4 ने सुद्धा आहे 4 2 जा 8 4 1 जा 4 म्हणून तो 12 ने सुद्धा असेल 12 च्या टेबल मध्ये 84 येतात बघा येतात ना येतात का प्रणव हो हा म्हणजे प्रणवला समजलं नाही ना तर मग त्याला समजून सांगतोय बाकीचे पण लक्ष द्या आता हा नंबर मला वाढवायचा आहे 5 4 आता बघा एक गंमत सांगतो तुम्हाला एक गंमत कशाला सांगतो तुम्हाला नंबरच सांगतो हा नंबर डिव्हिजिबल आहे 12 ने म्हणजे 3 ने पण आहे 4 ने पण आहे मग आपल्याला या ठिकाणी नंबर वाढवायचे आहे अजून मग मला जर नवीन नंबर क्रिएट करायचा आहे तर मग कसा करेल याच्या इकडचे जे नंबर आहेत आता हा तर 4 ने डिव्हिजिबल आहे म्हणजे याचं काम संपलं शेवटचे 2 डिजिट बघतो ना आपण याच्या इकडे कोणतेही नंबर राईट करा फक्त त्यांची सम काय आली पाहिजे 3 च्या टेबल मध्ये मग आता मी काय पण नंबर लिहिले माझ्या मनाने आता 5 + 2 7 7 आणि 1 8 8 आणि 2 10 आता 10 मध्ये किती ऍड केल्यावर तो 3 ने डिव्हिजिबल असेल 10 हा जो नंबर आहे मग या नंबरला इथं एक मला नंबर ऍड करायचा आहे ओके तिथं कोणता नंबर मी ऍड करू की तो 3 ने डिव्हिजिबल होईल 2 जर मी राईट केला 10 + 2 12 होतो म्हणजे तो 3 ने डिव्हिजिबल आहे ना झाला माझा नंबर का बघा हा नंबर 3 ने याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो बरं हे समजला प्रणव तुला आपण काय केलं हा नंबर काय होतो तो करता येत का नीट तुम्हाला हा 1000 आहे हा लॅक आहे 22 लाख 12,584 हा नंबर आहे आणि विचारला हा नंबर 12 ने डिव्हिजिबल आहे का किंवा दिलेल्या संख्येला 12 ने पूर्णपणे भाग जातो का मग चेक कसं करताल आधी 4 ने करू येस 4 ने डिव्हिजिबल आहे मग 3 ने करण्यासाठी ऍडिशन करू आता ऍडिशन कशी करताल 5 आणि 4 9 होतात संपला त्याचा विषय 1 याला देऊन टाकून हे 9 होतात शिल्लक कोण कोण राहिलेले 2 आणि 2 4 आणि 2 6 6 हे 3 ने डिव्हिजिबल आहे हा म्हणून तो 3 ने जर डिव्हिजिबल आहे 4 ने सुद्धा आहे तर मग तो 12 ने नक्कीच असणार आहे बरोबर आता याच्यावर प्रश्न कसे येतात आपण हे जे डिव्हिजिबिलिटी रूल्स एवढे शिकलेलो आहे प्रश्न असा आहे तो ही संख्या आहे दिसते तुम्हाला मोठी लिहू अजून अशी हा नंबर आहे असा नंबर दिला जातो तुम्हाला आणि एक नंबर त्याच्यामधून गायब केला जातो आणि त्या ठिकाणी काय दिलं जातं ब्लँक नाही स्टार दिला जातो आणि प्रश्न असतो असा की स्टारच्या जागी कोणता नंबर असायला पाहिजे की तो 3 ने डिव्हिजिबल असेल असा कोणता नंबर स्टारच्या जागी लिहावा लागेल तो लिहिल्यानंतर त्याला 3 ने भाग जाऊ शकतो पूर्णपणे मग आपण काय करू उर्वरित नंबरची ऍडिशन करू कशी करू बघा हा 5 आणि 4 9 होतो त्याला सोडून द्या या 2 मधला 1 याला देऊन टाकायचं 1 शिल्लक काही हा 9 झाला हा संपला हा 1 आणि 2 3 3 आणि 2 5 होता 5 होता 3 आणि 2 एवढ्या उशिरा सांगितलं तुम्ही म्हणून कन्फर्म करून घेतलं 3 आणि 2 खरंच 5 होतात बरं 3 आणि 2 5 झाले मग या 5 मध्ये कोणता असा नंबर मिळवायचा की तो 3 ने डिव्हिजिबल असेल मग 3 चा टेबल लिहून काढायचा 3 6 9 12 15 18 कोणता तो 1 ऍड जर केला तर हा 6 मिळतोय है ना ऑप्शन मध्ये राहील तुम्हाला 2 3 4 5 सांगा आता ऑप्शन काय 5 या संख्येमध्ये दिलेल्या संख्येला 3 ने भाग पूर्णपणे भाग जाण्यासाठी खालीलपैकी कोणता नंबर त्याच्यामध्ये ऍड करावा लागेल बी नंबर 2 जर ऍड केले तर तो 5 आणि 2 7 होतो नाही होणार 5 आणि 3 8 होईल कसं काय बी नंबर 5 आणि 4 हा म्हणजे हा सी राईट ऑप्शन दिलेले असतील
आणि एक असा प्रश्न असेल की कमीत कमी कोणता नंबर याच्यामध्ये राईट करावा लागेल की जेणेकरून तो नंबर पूर्णपणे डिव्हिजिबल होईल 3 ने, तेव्हा तो 1 येईल. कारण ते ऍडिशन 5 होते ना, 5 मध्ये 1 टाकल्यानंतर 6 होईल आणि 6 हा 3 ने डिव्हिजिबल होईल. समजलं काय हे एवढं? एकदा ऑनलाईन वाल्याने थोडी प्रतिक्रिया देऊन द्यावर मला की समजतंय काय एवढं. धनश्री दीदी, जान्हवी दीदी, हा टॉपिक समजला का मी काय सांगतोय तो? हो. जान्हवीला समजलं, धनश्रीला समजलं. जान्हवी तुला समजलं बेटा? कसोट्या कशासाठी बघतोय समजलं ना आता? असे नंबर्स किंवा असे क्वेश्चन येतील, या ठिकाणी कोणता नंबर असेल. बरं, एक प्रश्न विचारतो आता परत. हाच नंबर घ्या. या स्टारच्या जागी कोणता अंक असायला पाहिजे की तो अंक राईट केल्यानंतर ही संख्या 9 ने डिव्हिजिबल होईल. या संख्येला 9 ने भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता नंबर असावा लागेल? लिहा प्रश्न खाली. असा नंबर लिहा, त्याच्या पुढे लिहा माझ्याजवळ जागा नाही म्हणून मी इथे लिहितो. या संख्येला म्हणजे काय? ही संख्या लिहा 22*2584. या संख्येला 9 ने निशेष शेष कसं लिहितात? असं लिहितात. एकदा करून घेतो माहिती. या 9 ला निशेष भाग, निशेष म्हणजे काय? रिमाइंडर 0 आला पाहिजे. पूर्णपणे कम्प्लिटली डिव्हिजिबल असायला पाहिजे. 9 ने निशेष भाग जाण्यासाठी आणि येण्यासाठी. निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणती संख्या लिहावी लागेल. आता आपल्याला ऑप्शन दिलेले असतील. 1, बी नंबरचा ऑप्शन असेल 2, सी नंबरचा असेल 3, डी नंबरचा असेल 4. भरपूर झाले का? भरपूर झाले. चेक करू मग. कसं चेक करसाल? सर्व यांची ऍडिशन नाही करत बसायची बरं का? नाही केली तर चालेल जर तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट असेल तर. नाहीतर मग 8 आणि 4 15 मध्ये 2 डिजिट नंबर होऊन जातात. 52 मध्ये 16 कसं काय? मग 8 ऍड करायचे, मग 52 असं नाही करायचं. नंबर छोटे करायचे. हा 4 आणि 5 9 होतो, याच्यातला 1 याला देऊन टाका, आई तर 1च राहील. 2 आणि 2 4 आणि 1 5 होतात. ओके, मग 5 प्लस किती बरोबर तो 9 ने डिव्हिजिबल असेल. इथं 9 ऍडिशन आली पाहिजे. 4. ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. म्हणजे या स्टारच्या ठिकाणी जर तुम्ही 4 घेतला तर तो नंबर कम्प्लिटली डिव्हिजिबल होणार आहे 9 ने. है ना? सेम नंबर खाली कॉपी पेस्ट करायचा आणि लिहून घेऊ मग, है ना? या संख्येला 11 ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणती संख्या लिहावी लागेल? दिलेल्या संख्येला 11 ने निशेष भाग जाण्यासाठी या स्टारच्या जागी कोणती संख्या लिहावी लागेल? ओके, आता ऑप्शन तुमच्या मनाने आपण घेऊ. लहानात लहान कोणती संख्या तिथं लिहावी लागेल. म्हणजे लहानात लहान म्हणजे 0 पासून सुरुवात करतो. 0 1 2 3 4 5. आता चेक करू आपण. 11 ने 11 ची डिव्हिजिबिलिटी काय म्हणते? टुनक म्हणते. म्हणायला लावा तिला टुनक. हा हेलिकॉप्टर तयार करून.
झाला भोपळा तयार. चला आता इथून ना एक सोडून एक. चाल रे बोबड्या टुनुक टुनुक, चाल रे बोबड्या टुनुक टुनुक, चाल रे बोबड्या टुनुक टुनुक. हा चला झालं. किती ऍडिशन येईल? 5 आणि 4 9. 9 प्लस स्टार, हा स्टार जाऊ द्या, स्टार नंतर ऍड करू. 9 प्लस 2 11. हा झाला 11 प्लस स्टार. 11 प्लस स्टार म्हणजे 11 मध्ये कोणता तरी नंबर ऍड केल्यानंतर आपल्याला नंबर मिळेल तो. स्टार माहित नाही म्हणून त्याला असंच राईट करून घेऊ. 11 प्लस स्टार. चल आता हा चल रे भोपळा, टुनुक टुनुक, चल रे भोपळा. टुनुक टुनुक. किती होतील ते? 8 आणि 2 10. 10 आणि 2 12. 12. आता याची आली ऍडिशन 12. मग या दोघांची सबट्रॅक्शन करून घ्यायची आहे. काय झाली? 12 मायनस 11. आता हा 11 प्लस काहीतरी नंबर असेल स्टारच्या ठिकाणी, आपल्याला माहित नाही. आधी या 12 मधून 11 सबट्रॅक्ट करून घेऊ. 12 मायनस 11 किती? 1. मग आता इथं या स्टारच्या जागी असा कोणता नंबर ठेवल्यानंतर तो 11 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल होईल. मग 11 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे या ठिकाणी आपल्याला? की ऑड इव्हन प्लेसेसची सम केल्यानंतर त्या दोघांचा डिफरन्स 0 आला पाहिजे किंवा 1. 11 आला पाहिजे. 11 आला पाहिजे. बरोबर आहे. मग आता इथं 0 येण्यासाठी याच्यातून किती सबट्रॅक्ट करावे लागतील? 1. 1. म्हणजे या स्टारच्या ठिकाणी जर आपण 1 जर राईट केला, आजारी पडला. चल समजून घ्या. हा 1 आहे. चला इथं हा 1 असेल. बरोबर आहे. आता 1 ने जर चेक केलं तर तो सॅटिस्फाईड होऊन जाईल. इथं 1 आन्सर आलेलं आहे ना. म्हणजे या स्टारच्या जागी 1 असायला पाहिजे होता. बघा हा जर 1 असता तर 11 प्लस 1 12 झाला असता. 12 मायनस 12 0. म्हणजे तो नंबर कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे 11 ने. आलं लक्षामध्ये? समजलं का? हो. तुम्हाला समजलं बाळांनो? टुनुक 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 11 प्लस एक्स. एक्स म्हणजे स्टार. आणि इव्हन प्लेसची ऍडिशन आली 12. या दोघांची सबट्रॅक्शन आली 1. म्हणजे या स्टारच्या जागी 1 पाहिजे होता. तेव्हा तो 11 ने डिव्हिजिबल होईल. बरं कुठपर्यंत आलो होतो आपण कसोटीमध्ये? 12 ची कसोटी है ना. आता 14 ची कसोटी, 14 ची कसोटी त्याच्या खाली कसोटी नंबर 11 11 डिव्हिजिबिलिटी बाय 11. 11 ची डिव्हिजिबिलिटी 14. 14 ची कसोटी जर दिलेली संख्या 2 आणि 7 दोघांनी डिव्हिजिबल असेल तर ती संख्या 14 ने सुद्धा डिव्हिजिबल असते. इथं लिहून घ्या. याच्या पुढे 2 आणि 7 ने भाग जाणारी 2 आणि 7 म्हणजे 2 आणि 7 दोघांनी भाग जाणारी संख्या 2 आणि 7 दोघांनी भाग जाणारी संख्या 14 ने सुद्धा भाग जाणारी असते. ऑप्शनला टिक करू 1. ओके. हे याचा नाही बरं पण हा याचाच आहे. हो याचाच आहे. 2 आणि 7 या दोघांनी भाग जाणारी संख्या 14 ने सुद्धा भाग जाते. 14 ची कसोटी. त्याच्यानंतर पुढची घेऊन घ्या 15 ची कसोटी. पटकन 14 ची झाली संपली. 2 आणि 7 2 7 14 ना. 15 ची येतात. 15 कशी येतात? 15 म्हणजे हा 15 3 पाहिजे 15 म्हणजे तो नंबर 3 आणि 5 डिव्हिजिबल असायला पाहिजे. 12 नंबरची 15 ची कसोटी. काय म्हणते 15 ची कसोटी? 3 आणि मी सांगतो काय म्हणते. 3 आणि 5 ने दोघांनी भाग जाणारी संख्या. दोघांनी पाहिजे बघा. नाही तर फक्त 3 ने जायला आणि 5 ने जाणार नाही असं नाही तर चालणार नाही. 3 आणि 5 ने दोघांनी भाग जाणारी
संख्या 15 ने सुद्धा भाग जाईल. संख्येला म्हणावं 3 आणि 5 ने दोघांनी भाग जाणाऱ्या संख्येला. जाऊ दे, भरपूर बदल समजून घेतो तुम्ही. 15 ने सुद्धा भाग जाईल. बघ आता उदाहरणार्थ एक्झाम्पल 13725 13725. बरं चेक करू. हा 5 ने पहिले 5 ने जातो का? एकदम सोपं चेक करून घ्यायचं. लास्ट डिजिट 5 आहे म्हणजे जातो. लास्ट डिजिटला 5 किंवा 0 असेल तर तो 5 ने डिव्हिजिबल असतो. आता चला 5 ची कंडिशन झाली कंप्लीट. आता 3 ने जातो का चेक करू. 7 आणि 2 9 होतात. ओके, हा 5 आणि 3 8 आणि 1 9. अरे कोणीच पाहत नाही. रायटिंग नको करा इथं बघा. 7 आणि 2 9 होतात. 5 आणि 3 8 8 आणि 1 9. दोघं 9 9 येत आहेत म्हणजे 3 ने डिव्हिजिबल आहे. म्हणजे तो 15 ने सुद्धा असेल. मी चेक करून बघतो आता ना. सचिन सर बरोबर म्हणतायत का? आपण चेक करून बघू. 15 च्या टेबल मध्ये 137 येतात का? नाही येत. त्याच्यापेक्षा लहान नंबर 15 8 जा, नाही 15 9 जा, 135. इथं रिमाइंडर 2 22 झाले. 15 1 जा, 22 मधून 15 सबट्रॅक्ट करा 7. 5 घ्या. 15 च्या टेबल मध्ये 75 येतात 5 नंबरला. रिमाइंडर 0 आलेला आहे म्हणजे हा नंबर कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे 15 ने. है ना? हो हो, मी राईट करतो. तुम्ही नाही तुम्ही राईट करा, मी पुढे सांगत नाही. एक नंबर देतो फक्त तुम्हाला चेक करण्यासाठी. सेकंड एक्झाम्पल तुम्ही चेक करा ना. सेकंड एक्झाम्पल हा हे पण लिहाल तुम्ही. 52230 52230. हा नंबर 15 ने आहे का डिव्हिजिबल चेक करा. 15 ची कसोटी समजली मग. So the answer is 35,200. And remainder 0 is right. सर डिव्हिजिबल आहे का? व्हेरी गुड बेटा. हो सर, त्याला पहिले ते नेटवर्कने थोडासा रेंजचा प्रॉब्लेम होता ना. चला संपलं काय? नवीन टॉपिक शिकू आपण आज. नवीन न्यू टॉपिक राईट करा खाली. न्यू टॉपिक म्हणजे असं चांगलं छान नोटबुकवर राईट करा. नवीन पेजवर. हो, नवीन टॉपिक आहे ना. नवीन पेजवर राईट करायचा. आणि जिथं जागा शिल्लक आहे सर आमचे आता 5 10 6 लाईन आहेत, मग त्या ठिकाणी टेबल राईट करून घ्यायचे. किंवा मग त्या ठिकाणी 1 to 200 पर्यंतचे जे आपले प्राईम नंबर्स आहेत ते राईट करायचे. किंवा ट्विन प्राईम नंबर आहेत 1 to 100 मध्ये 8 पेअर्स आहेत ट्विन प्राईम नंबरच्या, है ना. ट्विन प्राईम नंबरला मराठीमध्ये काय म्हणतात? सहमूळ. कशाला? को प्राईम नंबरला म्हणतात सहमूळ संख्या. हा, जोडमूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या आहेत 1 ते 100 मध्ये, है ना. सहमूळ संख्या कशाला म्हणतात सांगा बरं. रिव्हिजन घेऊन घेऊ आता एकदा. हा ना, ते तर त्यालाच इंग्लिश मध्ये सांगितलं तुम्ही, वेगळं काय सांगितलं. सहमूळ संख्याला को प्राईम नंबर म्हणतात. पण को प्राईम नंबर कशाला म्हणतात? हा, कॉन्झिक्युटिव्ह नंबरला को प्राईम नंबर म्हणतात. आणि त्यांची फॅक्टर पण सेम पडतात. फॅक्टर सेम नाही पडत. त्यांच्या फॅक्टर मध्ये 1 हा एकच कॉमन फॅक्टर असतो. त्यांचे जर आपण अवयव काढले, फॅक्टर्स काढले, तर दोघांमध्ये कॉमन 1 हाच फॅक्टर सापडतो. ONE 1 वाला 1. बाकी इतर जे त्याचे फॅक्टर्स असतात ते वेगवेगळे असतात.
हा नवीन टॉपिक शिकणार होतो ना आपण. या मोठी संख्या, मोठी मोठी नको कशाचा, ठश्याचा. मोठी मोठी संख्या आणि आणि मोठीच्या अपोजिट अपोजिट छोटी छोटी संख्या. पतली नको लिहा, मोठी आणि पतली नाही ते. मोठू पतलू की जोडी. कोण कोण बघतं? अजून मोठू पतलू. मोठू बघते मी. हा पण बघतो मोठू पतलू. बर मी पण बघून बघेल. एकदम बाहेर राहतं का? मग मी पण बघेन. माझ्या पप्पांना सांगतो मी आता मोठू पतलू लावून द्या. हा चला आता या. छोटी संख्या आणि मोठी संख्या, सॉरी मोठी संख्या आणि छोटी संख्या आपल्याला ओळखायची कशी, किंवा याचा आन्सर काढायचं कसं. लाईट आली का गेली? गेली. उजेडचं नाही ते, लाईट गेली. जाऊ द्या, आपण इथे सांगतो मी तुम्हाला कसं काय. मोठी संख्या आणि छोटी संख्या. तर याचा एक सूत्र म्हणजे फॉर्म्युला राईट करून घ्या. मोठी संख्या इक्वल टू, खाली लिहा, मोठी संख्या. मोठी संख्या काढायची असेल तर ती कशी काढली जाते? संख्यांची बेरीज आणि फरक. संख्यांची, ज्या काही तुम्हाला संख्या दिलेल्या असतील त्या संख्यांची बेरीज, बेरीज प्लस फरक. फरक म्हणजेच काय? सबट्रॅक्शन, डिफरन्स, वजाबाकी. एवढी शब्दांचे नाव आहे. फरक म्हणजे अपॉन ला 2, याला बॉक्स करा चांगला. हा एक फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचं. मोठी संख्या विचारली तर ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांची बेरीज आणि त्या संख्यांमधली वजाबाकी. तशा टाईपचा प्रश्न पुढे आहे आपल्याला, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. फक्त लक्षात म्हणजे लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, मोठी संख्या विचारली असेल तर बेरीज आणि त्याच्यातला फरक या दोघांची ऍडिशन करायची, त्याच्या हाफ करायचे, तेव्हा आपल्याला मोठी संख्या मिळेल. आणि लहान संख्या जर विचारली असेल, लहान संख्या, लहान संख्या विचारली असेल त्यावेळेस काय करायचं? फक्त इथं संख्यांची बेरीज मायनस करायची फरक मधून. सांगतो हेच, फक्त इथं मायनसचं साईन द्या, बाकी सगळं सारखंच आहे. संख्यांची बेरीज मायनस फरक, या दोघांच्या अपॉनला 2, याला पण बॉक्स करा. आणि आता याच्यावर आधारित एक प्रश्न राईट करून देतो, मग तुम्हाला समजेल ते काय. एक लास्ट क्वेश्चन घेऊ, मग सेशनला एंड करू. पटकन राईट करा. बघा, मोठी संख्या जर विचारली असेल तर बेरीज आणि फरक यांची ऍडिशन करायची, त्याला डिवाइड बाय 2 करायचं. लहान संख्या जर काढायची असेल तर बेरीज आणि वजाबाकी, बेरीज आणि जो फरक असेल, वजाबाकी असेल, त्या दोघांची सबट्रॅक्शन करायची आणि त्याच्या डिवाइड बाय 2 केलं तर आपल्याला लहान संख्या मिळेल. एक प्रश्न लिहा खाली पटकन. तुम्ही आधी लिहितात का मी आधी लिहितो? बरं, दोन संख्यांची बेरीज. पटकन 5 झाला माझं लिहून. दोन संख्यांची बेरीज तुझं झालं का? पुढे झालं, दाखव. दोन संख्यांची बेरीज. बोल नका. 1 2 5 6 0 0. हा म्हणजे 1,25,600 आहे. 1,25,600 आहे. दोन संख्या आहेत, त्यांची जर ऍडिशन केली तर आपल्याला ही मिळते म्हणे. जर एक संख्या दुसरीपेक्षा, एक संख्या दुसरीपेक्षा
14,400 14,400 14,400 हा, सर, पुढे बोला. ने कमी असेल तर दोन्हींपैकी लहान संख्या कोणती? लहान संख्या डन, सर. डन, सर. हा एक सर लिहा. पुढे ऑप्शन. बोला, सर, पटकन. 7,000 84,400 7 नसेल 70 असतील 70 का 70,000 84,400 55,600 डी नंबरला आहे 62,000 सर, 55 होता ना, सर. 800. याचा अर्थ समजून घ्या आता. ऐक ना अरे दीदी ऐक अरे फाडू नको ते पेज. अरे पूर्ण 10 ते 15 पेजेस फाटून गेले त्याच्यामुळे. चालत नाहीये. दुसरा घे. चला इकडे लक्ष द्या. दोन संख्यांची बेरीज 1,25,600 आहे. म्हणजे बघा अशा दोन संख्या आहेत. समथिंग प्लस समथिंग इक्वल टू 125,600. जर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी असेल, एखादी संख्या दुसऱ्यापेक्षा कमी असणे म्हणजेच काय? त्या दोघं संख्यांमधला फरक. जसं इकडे या समजून सांगतो. एक संख्या दुसरीपेक्षा, आता ही जी आहे ही संख्या या दुसऱ्या संख्येपेक्षा 3 ने कमी आहे असं करावं लागेल. हे केव्हा म्हटलं जाईल की एक संख्या दुसरीपेक्षा 3 ने कमी आहे. दुसरी जर 8 असेल तर पहिली किती असेल? 5. म्हणजे या दोघांमधला डिफरन्स येत होतो. 8 - 5 काय येईल? 3. म्हणजे हे जे 14,400 दिलेले आहेत 14,400 ने कमी आहे म्हणजेच काय? तो फरक दिलेला आहे तुम्हाला. काय दिलेला आहे? फरक. आणि ही बेरीज दिलेली आहे. बेरीज दिलेली आहे दोन संख्यांची ही, आणि दोन संख्यांमधील फरक दिलेला आहे हा. आपल्याला छोटी संख्या विचारलेली आहे. लहान संख्या कोणती म्हणे? लहान संख्येचा फॉर्म्युला आहे. काय लहान संख्येचा फॉर्म्युला? संख्यांची बेरीज बेरीज मायनस फरक. बेरीज मायनस फरक अपॉन ला 2. आता या बेरीज मायनस फरक. बेरीज काय असते त्याची? 125,600 मायनस फरक काय त्याचा? 14,400. यांची सबट्रॅक्शन करा. 0 0 6 - 4 2 5 - 4 1 12 - 1 11. ओके. आता बेरीज मायनस फरक काय आलेला आहे? 11200 अपॉन ला 2. आता यांच्या हाफ करायचे आहेत आपल्याला. करू आता आपण हाफ. बघा हा 11 आहे. मग याला 10 समजू, याला 1 देऊन टाकू. इथं वरती सांगतो तुम्हाला. इथं सांगतो ना 11,200 अपॉन ला 2. 2 ने डिवाइड करणे म्हणजे काय? हाफ करायचे याच्या. मग बघा याच्या हाफ कशी करतात? 11 च्या हाफ होत नाही. त्याच्या आधीचा नंबर आहे इवन नंबर आहे 10. 10 च्या हाफ 5. इथं 1 उरलेला आहे त्याला देऊन टाका. हा होईल 12. 12 च्या हाफ 6 0 0. आन्सर. अरे काहीच नाही असा आन्सर. अरे नाही ना असं कसं काय? 11,200 थोडी ते 1,11,200 येते. चला परत करा. एक 1 राहून गेला आता. बघा आता हे दोघं 1 आहेत ना, या दोघं म्हणजे 11 आहेत. याला 10 समजा, याला 1 देऊन टाका. 10 च्या हाफ 5. हा 11 झाला. याला 1 देऊन टाका. हा 10 होईल. 10 च्या हाफ 5. हे 12 आहे. 12 च्या हाफ 6 00. ज्यांना हाफ असं करता येत नसेल त्यांनी चमचा घ्यायचा
त्याच्यामध्ये आईस्क्रीम टाकायची आणि ती खायची. 2 5 10 1 2 5 10 सर तूच खूप टाकायची चमच्यामध्ये. 2 6 12 आणि 2 दिलो 58,600. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. राईट आन्सर. Simple. कॅट Answer. आन्सर का बरं? ज्यांना हे समजलं नसेल, Sir, side. हो देतो साईड पण देतो, ऐका. ज्यांना हे एक्झाम्पल समजलं नसेल त्यांनी व्हिडिओ परत असा मागे घ्यायचा आहे आणि परत तिथून बघायचा आहे. परत नाही समजलं पुन्हा मागे घ्यायचा आहे, पुन्हा बघायचा आहे. कुठपर्यंत बघायचा? जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा बघायचा आहे. खूप सोपी कन्सेप्ट आहे. लहान संख्या विचारलेली होती. लहान संख्येचा फॉर्म्युला आहे बेरीज आणि फरक यांच्यातला डिफरन्स घ्यायचा आणि त्याच्या हाफ करायचे. बेरीज आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे ही एक संख्या दुसरीपेक्षा एवढ्याने कमी आहे, म्हणजेच काय, त्या दोघं संख्यांमधला फरक दिलेला आहे. मग या संख्येतून ही संख्या सबट्रॅक्ट केली आणि त्याच्या हाफ केली तर आपल्याला लहान संख्या मिळालेली. मग आता तुम्हाला मोठी संख्या विचारली काय करसाल बरं? मग मोठी संख्या काढावर याची काय असेल मग, आणि मग ही लहान आणि मोठी संख्या यांची ऍडिशन करून आपण ती 1,25,600 येते का आपण चेक करू. काय करताल? बेरीज आणि फरक यांची ऍडिशन करा आणि त्याच्या हाफ करा. बघा बेरीज ही आहे आणि फरक हा आहे, यांची ऍडिशन करा. किती होईल? समजा हा 0 0 6 आणि 4 10 कॅरी 11 5 आणि 5 10 कॅरी 11 2 3 4 आणि हा 14 1,40,000 येते बेरीज आणि फरक यांची ऍडिशन. 1,40,000 ला 2 ने डिवाइड करून टाका 70,000. आता एक संख्या आहे 70,000 आणि दुसरी संख्या आहे म्हणजे 56,000 काय होती ती, सॉरी 55,600. या दोघांची ऍडिशन ही आली पाहिजे कारण दोन संख्यांची बेरीज सांगितली ना. ही आहे मोठी संख्या जी आपण आता काढली या फॉर्म्युल्यानुसार. या दोघांची ऍडिशन केली ती आली 1,40,000, त्याच्या हाफ केले 70,000 आले. ही मोठी संख्या आहे. लहान संख्या आपण याच्या आधी काढली होती. या दोघांची दोन संख्यांची बेरीज ही आहे म्हणे. ही जर बेरीज एवढी आली म्हणजे आपण बरोबर आहे. 6 0 + 0 0 0 + 0 0 ज्यांना दिसतंय आपण ते दिसतंय. 0 + 6 6 0 + 5 5 7 + 5 12. Yes, we are always right. आपण नेहमीच बरोबर असतो असं नाहीये, चुकू पण शकतो, म्हणून व्हेरीफाय केला आहे ना. हे दोघं फॉर्म्युले रिसाइट करून ठेवा. याच्यावर आधारित एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्क मध्ये आता जर फॉर्म झाले माझ्याकडून तर टाकतो, सॉल्व्ह करायचे आणि उद्याच्या दिवशी मला त्याचं सोल्युशन सांगायचे. ओके, आजचं सेशन समजलं सर्वांना? आज नवीन कसोटी आपण बघितलेल्या याच्यामध्ये आणि एक नवीन प्रकार शिकला. लहान संख्या आणि मोठी संख्या कशी फाइंड आउट करायची अशा पद्धतीचा जर क्वेश्चन आपल्याला दिलेला असेल तर. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. बाय एव्हरीवन. बाय सर. बाय.